आता तुम्ही हा व्हिडिओ बघत आहात. कदाचित व्हॉट्सअपवर मेसेज करत असाल, इंस्टाग्राम स्क्रोल करत असाल किंवा तुम्ही गुगलवर काहीतरी सर्च केलं असेल. हे सगळं शक्य झालं कारण एका व्यक्तीने 50 वर्षांपूर्वी फक्त 2 अक्षरांचा मेसेज पाठवला होता आणि तेव्हा सिस्टीम क्रॅश झाल्याने तो मेसेजही पूर्णपणे पोहोचला नाही. 29 ऑक्टोबर 1969 या दिवशी जगाच्या इतिहासातला सर्वात महत्त्वाचा मेसेज पाठवला गेला आणि त्या एका प्रयोगातून जन्म झाला तो इंटरनेटचा. आजच्या व्हिडिओत आपण पाहणार आहोत की इंटरनेट नक्की कसं जन्माला आलं, ते कोणी बनवलं आणि एका लष्करी प्रयोगाने जगाचा चेहरा कसा कायमचा बदलला. साल होतं 1957. अमेरिका आणि सोव्हिएत युनियन यांच्यातलं शीतयुद्ध जोरात सुरू होतं. दोन्ही महासत्ता एकमेकांना नष्ट करण्याचा प्रयत्न करत होत्या. 4 ऑक्टोबर 1957 रोजी सोव्हिएत युनियनने स्पुतनिक नावाचा उपग्रह अंतराळात सोडला. अमेरिका हादरून गेली. अमेरिकेला वाटलं जर सोव्हिएत युनियन अंतराळात जाऊ शकते तर त्यांचा अणुबॉम्बही अमेरिकेपर्यंत पोहोचू शकतो. अमेरिकी लष्कराची सर्वात मोठी चिंता होती की जर अणुहल्ला झाला आणि आपल्या कम्युनिकेशन लाईन्स तुटल्या तर सैन्य एकमेकांशी संपर्क कसा साधणार. एकच टेलिफोन एक्सचेंज उद्ध्वस्त झालं तर सगळं काही कोलमडून जाईल. या एका प्रश्नाचं उत्तर शोधताना इंटरनेटचा जन्म झाला. 1958 साली अमेरिकेने ARPA म्हणजे ॲडव्हान्स्ड रिसर्च प्रोजेक्ट एजन्सी ही संस्था स्थापन केली. या संस्थेचा उद्देश एकच होता की सोव्हिएत युनियनपेक्षा आपण तंत्रज्ञानामुळे पुढे राहायचंय. 1962 साली ARPA मध्ये JC लिक लीडर नावाचा माणूस आला. हा माणूस सायकोलॉजिस्ट होता पण त्याची वेडी स्वप्न होती. त्याने इंटरगॅलॅक्टिक कम्प्युटर नेटवर्क म्हणजे जगभरातले सगळे संगणक एकमेकांशी जोडायचे अशी भन्नाट कल्पना मांडली. लोक हसले, हे अशक्य आहे असं म्हणाले, पण लिक लीडरने लिहून ठेवलं होतं की एक दिवस हेही शक्य होईल आणि तो दिवस भविष्यात आलाच आणि लिक लीडरचे शब्द खरे ठरले. लिक लीडरची कल्पना म्हणजे इंटरनेटच्या बीजाचं रोपण होतं. फक्त ते उगवायला अजून काही वर्ष लागणार होती. इंटरनेटच्या जन्मासाठी एक तांत्रिक प्रश्न सोडवणं गरजेचं होतं आणि तो म्हणजे माहिती एका संगणकावरून दुसऱ्या संगणकावर कशी पाठवायची. त्या काही टेलिफोन लाईन्स होत्या पण त्या सर्किट स्विचिंगवर चालायच्या. म्हणजे एका कॉलसाठी एक संपूर्ण लाईन अडवून ठेवायची आणि अणुहल्ला झाला तर या लाईन्स टिकणार नव्हत्या. 1965 साली ब्रिटिश शास्त्रज्ञ डोनाल्ड डेव्हिस आणि अमेरिकी शास्त्रज्ञ पॉल बॅरन यांनी पॅकेट स्विचिंग नावाची वेगळी संकल्पना मांडली. माहितीचे छोटे छोटे तुकडे करायचे, प्रत्येक तुकडा वेगळ्या मार्गाने पाठवायचा आणि शेवटी सगळे तुकडे एकत्र जोडायचे अशी ही संकल्पना होती. सोप्या शब्दात सांगायचं तर एक पत्र 100 तुकड्यांमध्ये फाडायचं, प्रत्येक तुकडा वेगळ्या रस्त्याने पाठवायचा आणि समोरच्याने ते तुकडे परत जोडून ते पत्र वाचायचं. हा शोध म्हणजे इंटरनेटचा आत्मा होता. 1969 साली ARPAने ARPANET नावाचा प्रोजेक्ट सुरू केला. या प्रोजेक्ट अंतर्गत UCLA, स्टॅनफोर्ड, UC सॅन्टा बार्बारा आणि उटा युनिव्हर्सिटी या 4 विद्यापीठांचे कॉम्प्युटर्स एकमेकांशी जोडले जाणार होते. दिनांक 29 ऑक्टोबर 1969 रात्रीचे 10:30 वाजले होते. UCLच्या लॅबमध्ये चार्ली क्लाइन नावाचा तरुण विद्यार्थी बसला होता. त्याने स्टॅनफोर्डच्या कॉम्प्युटरला लॉग इन असा मेसेज पाठवायचं ठरवलं. स्टॅनफोर्डच्या संगणकावर फक्त L आणि O इतकंच पोहोचलं आणि मग क्रॅश झाला आणि सिस्टीम बंद पडली. इंटरनेटवरून पाठवलेला इतिहासातला पहिला मेसेज फक्त 2 अक्षरांचा होता, तो म्हणजे LO. पण एका तासानंतर सिस्टीम परत सुरू झाली आणि यावेळी लॉग इन मधली सर्व अक्षरं पूर्णपणे पोहोचली आणि इंटरनेटचा जन्म झाला. 1969 नंतर ARPANET हळूहळू वाढत गेलं. 1969च्या अखेरीस फक्त 4 संगणक एकमेकांशी जोडलेले होते पण 1972 पर्यंत त्यांची संख्या 37 झाली होती. 1971 साली रे टॉमिलिन्सनने ईमेलचा शोध लावला आणि त्याने @ हे चिन्ह वापरलं. पहिला ईमेल त्याने स्वतःलाच पाठवला आणि तो काय होता हे त्यालाही आठवत नाही कारण त्याच्या म्हणण्याप्रमाणे त्याने त्यात काहीतरी बकवास लिहिलं होतं. 1974 साली व्हिंड सर्फ आणि बॉब काहन यांनी TCP/IP म्हणजे ट्रान्समिशन कंट्रोल प्रोटोकॉल /इंटरनेट प्रोटोकॉल ही नवीन भाषा तयार केली. ही इंटरनेटची भाषा होती म्हणजे सगळे संगणक आता एकमेकांशी बोलू लागणार होते. 1 जानेवारी 1983 साली ARPANETने ही नवी भाषा स्वीकारली आणि हाच दिवस अनेक जण इंटरनेटचा खरा जन्मदिवस मानतात. ARPANET म्हणजे इंटरनेटच होतं पण ते फक्त शास्त्रज्ञ आणि लष्करासाठी होतं. सामान्य माणसाला त्याचा उपयोग नव्हता कारण हे इंटरनेट वापरणं खूपच कठीण होतं. 1989 साली स्वित्झर्लंडच्या CERN या संशोधन केंद्रात
टीम बर्नर्स-ली हा ब्रिटिश शास्त्रज्ञ काम करत होता. CERN मधले हजारो शास्त्रज्ञ एकमेकांशी सहजपणे माहिती शेअर करू शकत नव्हते. ही त्याच्या पुढची मोठी समस्या होती. मार्च 1989 मध्ये त्याने आपल्या बॉसला इन्फॉर्मेशन मॅनेजमेंट नावाचं प्रपोजल दिले आणि त्याच्या बॉसनेही त्याला मान्यता दिली. बर्नर्स-लीने HTML म्हणजे वेब पेज बनवायची भाषा, URL म्हणजे प्रत्येक पेजचा पत्ता आणि HTTP म्हणजे पेजेस एकमेकांशी कसे जोडायचे हे सर्व तयार केलं. 6 ऑगस्ट 1991 रोजी बर्नर्स-लीने जगातलं पहिलं संकेतस्थळ पब्लिश केलं आणि त्याचा पत्ता होता info.cern.ch आणि त्यावर फक्त वर्ल्ड वाईड वेब कसं वापरायचं याची माहिती दिली होती. आणि सर्वात महत्त्वाचं, बर्नर्स-लीने हे तंत्रज्ञान कुणालाही विकलं नाही, तर ते जगाला मोफत वापरायला दिलं. 1993 साली मोझेक नावाचा ब्राउझर आला. आता वेब पेजवर टेक्स्ट आणि इमेजेस एकत्र दिसू लागल्या आणि आता इंटरनेट सामान्य माणसाला समजायला लागलं होतं. 1994 साली नेटस्केप आलं. 1995 साली विंडोज 95 बरोबर इंटरनेट एक्सप्लोरर आलं. 1995 मध्ये Amazon सुरू झालं. 1998 मध्ये गुगल, 2004 मध्ये फेसबुक, 2005 मध्ये यूट्यूब आणि 2007 मध्ये आयफोन आला. आता इंटरनेट लोकांच्या खिशात खुळखुळू लागलं होतं. ज्या ARPANETला 1969 मध्ये फक्त 4 संगणक जोडले होते, त्याच इंटरनेटचा आज 5 अब्ज लोक म्हणजे जगाची 63% लोकसंख्या वापर करत आहे. इंटरनेट येण्यापूर्वीचं जग खूप वेगळं होतं. एखादी गोष्ट शिकायची असेल तर ग्रंथालयात जावं लागायचं. दुसऱ्या देशात फोन करायचा असेल तर खूप महागडा ट्रंक कॉल करावा लागायचा आणि एखादी बातमी मिळवायची असेल तर त्यालाही अनेक दिवस लागायचे. इंटरनेटने हे सगळं बदललं. ज्ञान मोफत मिळू लागलं, व्यापार बदलला, बँकिंग घरी आलं, शिक्षण घरी आलं आणि आता डॉक्टरही ऑनलाईन भेटू लागले. 2010-11च्या अरब देशात झालेल्या क्रांतीवेळी फेसबुक आणि ट्विटर वापरून लोकांनी हुकुमशाही सरकारं उलथवली. इंटरनेटने खऱ्या अर्थाने क्रांती घडवली होती. इंटरनेटचे अनेक फायदे माणसाला झाले, पण इंटरनेटने फक्त चांगलंच दिलं असंही नाही. फेक न्यूज, सायबर क्राईम, प्रायव्हसीचे प्रश्न, सोशल मीडिया ॲडिक्शन ही देखील इंटरनेटचीच देण आहे. शीतयुद्धाच्या भीतीतून जन्मलेलं ARPANET, एका शास्त्रज्ञाच्या वेड्या स्वप्नातून बनलेला वर्ल्ड वाईड वेब, हे सर्व आज 5 अब्ज लोकांच्या जगण्याचा भाग बनला आहे. टीम बर्नर्स-ली यांनी जगाला इंटरनेट मोफत दिलं. त्यावर कुठलंही पेटंट घेतलं नाही. जर त्यांनी पेटंट घेतलं असतं तर ते जगातले सर्वात श्रीमंत माणूस ठरले असते. पण त्यांनीच सांगितलं होतं की इंटरनेट सगळ्यांचं आहे. इंटरनेटच्या जन्माचा इतिहास तुम्हाला कसा वाटला हे कॉमेंटमध्ये नक्की कळवा. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि विचार करा. धन्यवाद.